महाराष्ट्रातील हरभरा उत्पादकांसाठी केंद्राचा एक खूप मोठा निर्णय आलाय. आज आपण या नव्या खरेदी धोरणाचं सविस्तर विश्लेषण पाहूया. तब्बल 4,866 कोटी रुपये ही आकडेवारीच सांगतेय की किमान आधारभूत किंमत म्हणजेच MSPची किती भक्कम सुरक्षा मिळालीय. या भरीव आर्थिक पाठबळामुळे बाजारात कितीही चढउतार आले तरी हरभरा उत्पादकांना आता टेन्शन घेण्याची अजिबात गरज नाही. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांची ही घोषणा खास करून 2025-26च्या रब्बी हंगामासाठी एक गेम चेंजर आहे. फक्त निधीच नाही सरकारने खरेदीची मर्यादाही थेट 8.91 लाख मेट्रिक टनांपर्यंत वाढवली आहे. हे खरंच खूप मोठं पाऊल आहे. या वाढीव मर्यादेमुळे काय होईल तर कृषी बाजारात हमी भावाचे एक असं सुरक्षित जाळं तयार होईल जे शेतकऱ्यांना सावरू शकेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही हरभरा खरेदी आता थेट 29 मे 2026 पर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे सुरुवातीच्या घाईगडबडीत ज्यांना आपला माल विकता आला नाही त्यांनाही आता आरामात या MSPचा फायदा घेता येईल. थोडक्यात काय तर या निर्णयाने महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांना एक खूप मोठा आणि कायमस्वरूपी असा आर्थिक आधार दिलाय. पण आता विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की भविष्यात इतर पिकांसाठीही हेच सुधारित MSP मॉडेल वापरलं जाईल का?